पब्लिकाने याला हेल्मेट रेडा म्हणून नाव दिलंय. ओके. तर चिपळूणकरांनी. नमस्कार मित्रांनो, सोजन कचरा यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व बैलगाडी प्रेमी आणि कोकणवासियांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे ना, टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आपले कोकणातील चिपळूण तालुक्यातील दिनांक 5 जानेवारी प्रशांतजी यादव यांचा वाढदिवसानिमित्त कृषी महोत्सव हा सोहळा आपल्याला पर्व 3रं पाहायला मिळतंय. तर मंडळी, आपण आलो आहे कोकणातील चिपळूण तालुक्यामध्ये आणि वाशिष्ठी कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेला आहे आणि तिथे खूप सारे प्राणी वगैरे पाहायला मिळत आहेत. तर हे दादा आहेत. तर दादा, नाव काय तुमचं? फिरोज सरदार शेख. कुठून आलाय? कर्नूल. कुठे आलं? कागल, कोल्हापूर. ओके. तर कोल्हापूरमधून आले. तर आपला चिपळूणमधील कृषी महोत्सव तुम्हाला कसा वाटतो? एकदम मस्त वाटतं. तर आपल्याकडे हे कोणता प्राणी आहे? हा जाफराबादी रेडा आहे. ओके. तर किती वर्षाचा आहे आपला? हा 2 वर्ष 10 महिन्याचा आहे. ओके. तर कुठला चॅम्पियन वगैरे? आता सत्यजित कृषीला पहिला नंबर मिळाला. म्हणजे आता या वर्षीच बाहेर काढला. तर मंडळी पाहू शकता, यंदाच्या म्हणजे 2026 मधील कृषी महोत्सव आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि जर बघायला गेलं ना आता, तर आज चिपळूणमध्ये तुम्ही आलात तर कृषी महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. आजचा 4था दिवस आहे. तर त्याच्यामध्ये किती आपल्या इथे पब्लिक आलेलं आहे जर बघायला गेलं तर? पब्लिक याला साहेब भरपूर आलेला आहे आणि तुमच्या पब्लिकाने याला हेल्मेट रेडा म्हणून नाव दिलं आहे. ओके. चिपळूणकरांनी. तर मंडळी पाहू शकता, तर ह्या रेड्याला नाव पडलेलं आहे हेल्मेट रेडा म्हणून. आणि जर बघायला गेलं तर त्याचं खाद्य वगैरे कसं काय? खाद्य आपले काय गोळी भुसा, सकाळी 4 अंडी, संध्याकाळी 4 अंडी आणि 2-2 लिटर दूध. तर डेली चालूच आहे. पण ते चालतं. तर धन्यवाद दादा. तर मंडळी, जर बघायला गेलात ना, तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी कृषी महोत्सवामध्ये खूप सारे प्राणी आलेले आहेत आणि प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि खूप विविध प्रकारचे पक्षी पण पाहायला मिळत आहेत आणि प्राणी पण पाहायला मिळत आहेत. आणि जर बघायला गेलात ना मित्रांनो, तर आपल्या इकडे या साईडला जे पाहतोय तर ह्या मालकांचे हे रेडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहेत ना त्यांची नावं आणि कुठून आलेत ना ते आपण विचारणार आहोत. तर पाहू पुढे. चिपळूण तालुक्यातील हा कृषी महोत्सव पाहायला मिळतोय आणि हे दादा आहेत. तर दादा, नाव काय तुमचं? स्वप्नील अशोक पवार. ओके. तर गाव कोणतं? गडिंगलाज, हस्तूर चंपू. गडिंगलाज, हस्तूर चंपू. ओके. तर आज आपण कोणते प्राणी आणलेत? रेडा. हा, तर चॅम्पियनमध्ये 1 नंबरला असतो तुमच्या इकडे. हो. तर किती क्रमांक मारलेत त्याने? आतापर्यंत त्याचे झाले 11. ओके. आणि याचे? त्याचा पहिल्यांदा बनवले. मग ह्याचाच आहे का तो? हो, त्यांचा. तर चालेल. तर दादा, जर बघायला गेलात आत्ता तुझा 3रा-4था दिवस असेल, हो. तर काय इथला चिपळूणमध्ये जर बघायला गेलात ना, तर कृषी महोत्सवमध्ये तुम्हाला काय वाटतं? तिकडचं वातावरण प्लस इकडची लोक वगैरे आणि म्हटलं तर सगळं असं खुशीने हे असतं इथं. ओके. तर आज जर बघायला गेलात तर आजचा जो हा महोत्सव आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे प्राणी आलेले आहेत. हो. तर तुला काय वाटतं ह्या रेड्यांबद्दल? रेडा आपला काय आता निवांत असतो, काय त्याचं टेन्शन नाही आहे. तर किती वर्षाचा आहे तो? ह्यो
तो 4 वर्ष 4 महिने. ओके. आणि हा वाला? 19 महिने. ओके. तर त्यांना खाद्य वगैरे कसं काय? खाद्य त्याला सरकी, हरभरा, गहू भुसा. ओके. तर येताना घेऊनच आला सर्व. हो. आणि तुमचं जेवणाचं वगैरे कसं काय? जेवणाचं वगैरे सगळे स्टॉक देतात. ओके. तर धन्यवाद दादा. त्याला कोणत्या नावाने ओळखला जातं? हा ब्ल्यू गोल्ड मकाऊ जातीचा पोपट आहे आणि वाशिष्ठी कृषी प्रदर्शनमध्ये सर्वात आकर्षण म्हणून हा ओळखला जातो. याची प्राईस काय असू शकते? मिनिमम प्राईस बघा हिची सुरुवात तर 2 लाखापासून आहे. 2 लाखाला एक मिळतं आहे. तर आता तुमच्याकडे किती आहेत इथले पक्षी? हे अशा प्रकारचे आपल्याकडं 2-3 पेअर आहेत. तर अजून हा पक्षी कुठे आहे एकदम फेमस आहे? हा म्हणजे बाहेर देशातला आहे हा पक्षी आणि आपल्या भारतामध्ये पण हिची ब्रीडिंग पण केली जाते आणि याला पाळलं पण जातं एक्झॉटिक म्हणून, बर्ड म्हणून. हा आता सध्या 11.5 महिन्याचा आहे फक्त. आणि जे कलर वगैरे पूर्ण नॅचरल कलर आहे. जरा सगळ्यांच्या काळातून एक वेगळा डॉग आपल्याला पाहायला मिळतोय. कृषी महोत्सव 2026 निमित्तानं
अमेरिकन शेफर्ड आणि पिटबुल. जर पिटबुल घ्या. अतिशय सुंदर असा आपण पाहतो अमेरिकन शेफर्ड. जर डॉगच्या मालकाचं नाव सांगा. गौरव जंगम सातारा. एक सुंदर असा डॉग या ठिकाणी आणलाय. जरा टाळा होऊन जातो याच्यासाठी. तेजस पालांडे यांचा आणखीन एक सुंदर डॉग आपण पाहतोय कृषी महोत्सव 2026 मध्ये. पिटबुल आणि अमेरिकन शेफर्ड या ठिकाणी आपण पाहताना पालांडे यांचा पिटबुल आपल्याला पाहता येतोय. तर साताऱ्यातून आलेला सुष्मिता विजय पाटील. छत्तीसगडला विनर आणि कोल्हापूरला बेस्ट इन विनर आपण पाहिला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी असा हा डॉग सुष्मिता पाटील यांचा. बेस्ट इन 2 मध्ये त्याला घेतलं होतं. छत्तीसगड आणि कोल्हापूर या 2 स्पर्धा गाजवणारा सुष्मिता पाटील यांचा डॉग. त्याचबरोबर या महोत्सवाचे प्रमुख आदरणीय प्रशांत यादव साहेब यांचा असताना शॉन या ठिकाणी आपण पाहतोय. एक आणखीन एक वेगळी ब्रीड कृषी महोत्सव 2026 मध्ये. यश गोरे यांची असणारी पहिली ब्रीड आपण पाहतो. निखिल मांडवकर. यश गोरे आणि निखिल मांडवकर. यश मोरे आणि निखिल मांडवकर बेल्जियम ब्रीड आहेत आपण पाहतोय. एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा असणारा हा डॉग शो ज्या माध्यमातून प्रत्येक डॉगची असणारी स्पेशालिटी आपण पाहतोय. आपण सगळ्यांना या ठिकाणी आणतोय. हो पण नाही ते पण झालं नाही असं काय नाही नाही वाटतं मला. प्रत्येक डॉगची स्पेशालिटी आपण पाहतो या माध्यमातून. डॉगचे असणारे मालक बेल्जियम ब्रीड्स आपण पाहतोय 2 प्रकारचे आहेत. एकूण अनेक स्पर्धकांना आपण याच्यामध्ये सहभागी करतोय. काल देखील उदंड असा प्रतिसाद होता कॅट शो साठी. जे डॉग्स आलेले आहेत त्यांच्या मालकांना विनंती आहे नंतर कुणाचाही नंबर घेतला जाणार नाही. आपण जर इथं उपस्थित असाल तर रजिस्ट्रेशन आपण त्वरित करा जेणेकरून आपल्याला स्पर्धेत आपला सहभाग घेता येईल. या संपूर्ण स्पर्धेत असणारा पारितोषिक वितरण सोहळा उद्या सायंकाळी 4 वाजता होईल कृषी महोत्सवाच्या अंतिम सायंकाळच्या सत्रात. उद्या इथं आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना निश्चित आनंद होतोय. आजची परभणी आपल्यासाठी डॉग शो 2026. या ठिकाणी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचं देखील आपण स्वागत करीत आहोत कृषी महोत्सव 2026च्या सायंकाळच्या सत्रात.
मालकाने कोणी उपस्थित असेल आणि आपलं जर रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर विनंती आपण लगेच येऊया. आपण बेल्जियम शेफर्ड जे आहेत ते आपण घेतोय पहिल्यांदा. जरा सगळ्यांच्या टाळ्या वाजवू द्या. कृषी महोत्सव 2026 चा आजचा चौथ्या संध्याकाळचा असणारा डॉग शो. सुमित मांडगावे आज या प्रत्येक ब्रीड बद्दल बोलतील. कोणत्याही स्पर्धकाचा विचार केला जाणार नाही. डॉबरमॅन प्रत्येक ब्रीडचे आपण विनर काढतोय. आहे का कोण डॉबरमॅन? कॅन वी स्टार्ट? सुमितजी यानंतर गोल्डन रिट्रीव्हर लागणार आहेत आपल्याला. गोल्डन रिट्रीव्हर रेडी ठेवायचे आपले. माझी नाही पण ती त्या प्रत्येक ब्रीड पद्धत प्रमाणे बोलतोय. त्यांना विनंती आहे की गेटवरती आपण आपले डॉग्स रेडी ठेवा. यानंतर तिसरा प्रकार आहे गोल्डन रिट्रीव्हर. मला बेल्जियन शेफर्ड आपण पाहिले. यानंतर डॉबरमॅन आपण बघतोय. अजून डॉबरमॅन राहिलेत का? कोण करायचे